Oh
भक्तप्रायण सकाराम महापुरीकर पुढं भक्त ऐसे जानो जे देही उदास भक्त ऐसे जानो
विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडणे दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नवडे जनधन माता पिता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा प्रथम नमन करू गणनाथा मा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजा जे चतुराणाची आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरणमजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जंचनी पुण्य पावन प्रसन्न होणी श्रोते जनतया माझे दंडवत आता वंदरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मनंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करणे सकळ हरी कथा बोली बोबड्या बोल अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पाया जीवानी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा यवंतम प्रविष्ट मम माझी मम प्रसुप्ताम संजीव यक्षखिल शक्ती धरस्वधाम नाम अन्यांश्च हस्तचरण सुणत्वगादिं प्राणाम नमो भगवती पुरुषाय तुभ्यं प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरिसी तया आठविता थोर अल्लाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा समचरण सरोजम संग्रहिणा मुदाम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला गंधरम गंज नेत्र सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा गरु
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाच यांचे केली स्मरण होय सकल विधींचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता कलावज्ञ जीवधरार्थ अवतारम कलंकं कतेजोधिकामोदिवक्त्रम कलानीश बाधा पणोर्धाय दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम श्री राधा जी मेरी स्वामिनी मैं राधे तेरा दास जन्म जन्म मोहि दीजिए श्री वृंदावन को वास आई हनुमंत विराजी कथा करिए मति अनुसार प्रेम सहित गति धरो पधारिए पवन कुमार ऐसी आचा पदर धरा ऐसी आचा पदर ऐसियाचा पदर धरा जेने देव येईल घरा भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारुणी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा म्हणजे पिंपळाची वाडी तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी चालत असलेल्या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहातील 6व्या दिवसाचं पुष्प माझ्यासारख्या पामराकडे इथं सोपवण्यात आलं हे माझं सगळ्यात मोठं भाग्य समजते त्यासाठी लाभलेले सर्वच या ठिकाणी टाळकरी वर्ग सुंदर अशी मृदंगाची थाप दोन्हीही मृदंगाचारी आमचे बंधू त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे इकडे सुमधुर गायनाची साथ सखाराम महाराज जायभाई किशन महाराज रावसाहेब महाराज जयवंत महाराज तसंच आमचे विश्वनाथ महाराज ते आज नाही पण 15 वर्षापूर्वीचा प्रसंग मला आठवतो की या गावच्या सप्ताहाची सुरुवात त्यांच्या हातून झालेली आहे बालाजी महाराज केंद्रे आमचे वागदरवाडीचे आहेत राम महाराज गुंडे अंबुलगा देवीदास महाराज सुरेश महाराज ब्रह्मवाडी सर्वच परिसरातून आलेले टाळकरी वर्ग सर्वांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथे पार पडत आहे तसंच मृदंगाची थाप गोविंद महाराज आणि सत्यम महाराज बरोबर आहे एकदा जोरदार या सर्व मंडळींसाठी टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांच्या चरणावर पुरुष एकदा नतमस्तक होते आणि या सेवेला आरंभ करते विठ्ठला विठ्ठला
म्हणजे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवणारी श्रीमंत ज्ञानवंत वैराग्याची मूर्तिवंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य रास रचित असणारे ज्यांनी स्वतःच्या प्रपंचाचा कधी विचार केला नाही पण जगाचा प्रपंच सुखाचा केला असे असणारे देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या चारही चरणाच्या द्वारे समाजाला फार मोठा उपदेश करतात. विठ्ठला विठ्ठला वारकरी संप्रदायाचा नियम आहे सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भगवंताच्या रूपाचं वर्णन व्हावं, दुसऱ्या दिवशी नामाचं चिंतन व्हावं, तिसऱ्या दिवशीपासून भक्ती ज्ञान वैराग्य 6व्या दिवसापर्यंत, 7व्या दिवशी भगवंताकडे मागणी आणि 8व्या दिवशी काला. विठ्ठला संत महात्मे जगाला उपदेश करतात. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. गावात एक साधू जन्माला आला, लक्षपूर्वक ऐका, की गावाचा उद्धार होतो. तालुक्यात जन्माला आला की तालुक्याचा उद्धार होतो. जिल्ह्यात जन्माला आला की जिल्ह्याचा उद्धार होतो. महाराष्ट्रात एक साधू जन्माला आला की संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होतो. आणि या देशभरामध्ये एक साधू जन्माला आला की संपूर्ण देशाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. तसं सज्जन माणसाला या परमार्थामध्ये खूप किंमत आहे. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय सज्जनालाच किंमत का तर दुर्जनाला का नाही. दुर्जनगी करुणाबुरी भला सज्जन का त्रास. सूरज जब गरमी करे बरसन कियास. दिवसभर गरमी झाली पण आता थोडा पाऊस आला की माणूस थंड झाला. बरोबर आहे. तसं कितीही मोठा कलह असेल आपल्या सोबत, बरोबर आहे, आणि माणसाने एक घोट पाणी जर सेवन केलं तर सगळा राग माणसाचा शांत होत असतो. कितीही मोठं दुःख झालं की एक एक घोट पाणी सेवन करा, नक्कीच तुमचा कलह दूर होईल. विठ्ठला विठ्ठला अशी भक्त या पृथ्वी तलावर जन्माला आलेले आहेत की प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारची माणसं या जगामध्ये राहत असतात. ऐका, ज्याला देव आवडतो, देव आवडत नाही, देव मानायला तयार नाही. मग असा वर्ग कोणता चांगला आहे ज्याला देवही कळाले आणि संतही कळाले. या विश्वाच्या पाठीवर धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. पण याच्यापेक्षा सर्वात महत्वाचा दुसरा पुरुषार्थ आहे. ऐका, तो म्हणजे अर्थ. कोणता अर्थ? याच्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. आणि या घोर कलियुगामध्ये तर त्याच्यासाठी सगळी धडपड सुरू आहे महाराज. अर्थाशिवाय मनुष्य जगू शकत नाही. पैसा जीवनामध्ये इतका महत्वाचा वाटतो पण इतका महत्वाचाही नसू नये की ज्याच्यामुळे एक दिवस आपल्याला लयाला जावं लागेल. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराने धनाचा स्वीकार केला नाही. महाराज सांगतात की धन मिळावं पण हे धन मिळून सुद्धा माझ्या बरोबर येऊ शकत नाही. काही साधक लोकांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही आज लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाला अर्थाची गरज आहे, म्हणजे पैशाची गरज आहे, पण तुम्ही पैसा नको म्हणताय. मग तुम्हाला काय तरी पाहिजे. निकटवास बरा
धन मिळालं त्याच्यात ही दुःखच आहे, दारा मिळाली त्याच्यात ही दुःखच आहे. बरोबर आहे ना? कर्कशी संगती दुःख उदंड फजिती. महिलावर काय का बायको जर दिवसभर काम करून आल्याच्या नंतर किर 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 करत असेल, घरात आल्यावर दुसऱ्या दिवशी घरात यावं वाटतं का आपल्याला? यावं वाटत नाही. महाराज तुकोबाराय सांगतात कर्कशी संगती आणि दुःख उदंड फजिती. म्हणून भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. आता इथं पैशामध्ये ही दुःखच आहे, दारा म्हणजे पत्नीमध्ये ही दुःखच सांगितलं. मग मला सांगा पुत्रात तरी सुख आहे का? पुत्र द्यायचा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. पण पुत्र द्यायचा गुंडा ज्याचा रोजच पोलीस स्टेशनला. असं जर झालं तर म्हणले महाराज नाही झालेला बरा. एकच असावा पण माय बापाचा उद्धार करणारा असावा. विठ्ठला प्रपंचात सुखच नाही, सुखच नाही. मग करावं काय महाराज? तर भक्त व्हावं. आणि भक्त नुसतं होऊन चालणार नाही तर देहावर उदास व्हावं. भक्त ऐसे जाना जी देही उदास. आता उदास राहा म्हणले म्हणजे कीर्तनात पण उदासच राहायचंय का? जास्त काही वेळ घेणार नाही तुमचा, एकच तासात संपवेल. फक्त सगळ्यांचं लक्ष इथं असू द्या. तुम्ही जर झोपले तर मलाही झोप लागेल. आता या समोरच्या आजी झोपताय बरं का, त्यांना हलवून थोडं जागे करा. कीर्तन झोपण्यासाठी नाही. विठ्ठला पाऊस पडला, थंडी सुटली ना, आता शांत झोप लागते. पण इथे हे स्थान झोपण्याचं नाही. बरोबर आहे? झोप लागल्याच्या नंतर एका क्षणात काय होतं हे तुम्हाला माहिती आहे महाराज. तसं जगामध्ये आपण वावरतोय ना महाराज, जगामध्ये वावरतोय. तर तुकोबारांनी सांगितलं तुम्ही देहावर उदास राहू नका, देहावर उदास राहू नका. पण देहावर उदास राहा कसं? ज्या प्रपंचात आपण राहतोय त्या प्रपंचावर उदास राहा. प्रपंचावर उदास राहा. जो कितीही केला तरी खोटा आहे, खरा होऊ शकत नाही. बरोबर आहे का? प्रपंच कधी खरा होऊ शकत नाही, तो खोटा आहे. म्हणले कसा बरं खोटा आहे? आना 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 एकदा पाठीमागे लागला, शेवटी आणून देत देत मनुष्य संपतो, पण आना काही संपत नाही. या या संसार आमच्या महाराजांनी खूप गोड प्रमाण म्हटलं, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. ऐका, हे कशामुळे मी टाळ्या वाजवायला लावल्या तुम्हाला? कारण या भागामध्ये मी फिरत असते, नांदेड किंवा कंधार. जर खरं भजन ऐकायचं असेल ना तर इथंच आल्याच्या नंतर ऐकायला मिळतं. कारण हे सगळे लोणचे मोरलेले, यांना आता बाकी दुसरं काही शिकवायची गरज लागणार नाही. विठ्ठला सुख नाही म्हणले महाराज, सुख हे क्षणिक आहे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. कसं आहे म्हणले, एका माणसाच्या पाठीमागे वाघ लागला ऐका, आणि इतका पळू लागला, इतका पळू लागला, पळता पळता समोर विहीर लागली. विहिरीच्या काठावर जाऊन थांबला, पण आतमध्ये उडी टाकावी असा विचार करतो. विहिरीच्या काठावर त्याला साप दिसतो, फणा काढून बसलेला.
पाठीमागे वाघ आणि विहिरीत साप. करावं काय? विहिरीच्या काठावर होतं एक झाड. झाडाच्या फांदीला धरलं ना आतमध्ये लोंबकळू लागला. लोंबकळत असताना अशी फांदी हल्ली की त्या फांदीला होतं आगेमोड. फांदी हल्ली की आगेमोड उठलं. अशा माशा चावल्या नेमका एकच मधाचा थेंब त्याच्या जिभेवर पडला. म्हणलं वाह काय सुख आहे हो. आता एवढं दुःख एवढ्या माशा चावलेला एका क्षणार्धात विसरला. पण म्हणला किती सुख आहे. आता सुख आहे का? सुख हे फक्त आभास आहे. विठ्ठला संसार म्हणजे एक मृगजळासारखं सुख आहे. मृगजळासारखं मृगजळ दिसे साचपण ऐसे पोटी यांचे पिसे उर पोडकी माझे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. बघा जसं स्वप्न पडतं पहाटे 4 वाजता आणि 6 वाजता जर विचारलं काय स्वप्न पडलं होतं ते आपल्या लक्षात राहतं का? नाही लक्षात राहत. महाराज तसं मृगजळासारखं सुख आहे म्हणले. असायला वाटतं किती सुख आहे पण दिसायला फक्त आभास आहे. तसं तुम्ही भक्त बना. तुकोबाराय सांगतात तुम्हाला देहावर उदास राहायची गरज नाही. तुम्ही फक्त प्रपंचावर उदास राहा. प्रपंचावर उदास राहा. कारण हा खोटा आहे खोटा आहे खोटा आहे. याच्याही पुढे जाऊन सांगते काही लोक उदास राहा म्हणलं की तोंड पाडून राहतात. कसे? तोंड पाडून म्हणजे सुकल्यासारखे. फोडीली गोवरी संत येते घरात. संत येते घरात खिडक्या दरवाजे. काही ठिकाणी असं घडतो महाराज. आता महाराज मंडळींना चहा पाणी करण्यासाठी घेऊन गेलो की मग तिथं भांड्यांचा आवाज आला की असं वाटतं नाही आता इथं काही पाहुणचार होत नाही. पण असं काही आवाज एखाद्या वेळेस घडतो. बरोबर आहे. पण क्वचित आता खूप सुज्ञ मंडळी झालेली आहेत आणि खरंच महाराज मंडळींचा पाहुणचार आपण वाचवीपेक्षाही जास्त प्रत्येक गावामध्ये इतकं प्रेम की आता त्याच्याही पेक्षा परमार्थ हे धन समजायला लागलेत मंडळी. विठ्ठला चाणक्य नीती या पुस्तकामध्ये घराचं वर्णन केलेलं आहे. घर फार मोठे पण त्या घरामध्ये जर पाहुणचार नसेल तर त्या घराला महत्व आहे का? घर फार सुंदर बांधलं पण त्या घरामध्ये देवघर नाही. त्या घराला स्मशानभूमी समजा. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घूमना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. कीर्तन हे फक्त ऐकण्यासारखं नाही तर कीर्तन हे अनुभवात आणण्यासारखं आहे. विठ्ठल महाराज कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट बट कीर्तन इज ट्रीटमेंट. जीवनात कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका. आपल्याला तर कीर्तन अनेक वेळेला आपण ऐकतो पण आपल्याला सुधारण्याकरिता हे कीर्तन आहे. हा खर्च हा मंडप हे डेकोरेशन ही साऊंड सिस्टीम ही महाराज मंडळी कशाकरिता बोलवली याच्यातून एखादं तरी वाक्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये उपयोगी आणायचंय. याच्याही पुढे जाऊन सांगते तुकोबारायांनी समाजाला उपदेश केला की तुम्ही देहावर उदास राहा. भक्त ऐसे जाना जे देही उदास पण गेली आशा पास निवारुनी. आशा पास म्हणजे 7 पाश आहेत. त्याच्यापैकी सर्वात खडतर हा काळपाश आहे. काळपाश. काळपाश कोणाला सोडतो का हो? श्रीमंत असू द्या गरीब असू द्या. ऐका महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री महाराज
एका क्षणार्धामध्ये जळून खाक झालं. श्री मला सांगा, श्रीमंतालाही सोडत नाही, गरीबालाही सोडत नाही. एक दिवस आपल्याला सुद्धा जायचंय, आपल्याही शरीराची एक दिवस मातीच होणार आहे. शरीराची होय माती, शरीराची माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. माऊलींचं फार मोठं सामर्थ्य होतं, अलौकिक कार्य होतं आणि या माऊलींनी मेलेलं मूल जिवंत केलं. ही बातमी संपूर्ण देशभर पसरली आणि एक स्त्री आपल्या बाळाला घेऊन डॉक्टर म्हणजे दवाखान्यात जाण्याच्या ऐवजी माऊलींच्या समोर ती आपलं मूल आणून टाकते. महाराज काही करा, पण या मुलाचा ताप आता इतका वाढलेला आहे की कोणी याला हॉस्पिटलमध्ये घेत नाही. त्यावेळेस त्या स्त्रीने महाराजांच्या समोर हात जोडले आणि मुलगा मृत पावलेला होता. ऐका, ज्यावेळेस हात जोडले त्यावेळेस मुलगा मृत पावलेला होता. माऊलींनी फक्त त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. काय ठेवला? हात ठेवला. कृपा कटाक्ष न्याहाळीने संत एकांती बैसले आणि जसं त्यांनी डोक्यावर हात ठेवल्याबरोबर मुलगा जाग्यावर उठून उभा राहिला. ही ताकद आहे संतांच्या भूमीची, नवे नवी ही ताकद आहे माझ्या माऊलींची. विठ्ठला विठ्ठला. आणि संतांचे चमत्कार सांगावेत. इकडे माऊलींचे चमत्कार अलौकिक होते, तसं इकडे माझ्या तुकोबारायांचे सुद्धा चमत्कार त्याच पद्धतीने होते. महाराज तुकोबारायांनी काय करावं? गावातल्या लोकांनी इतका त्रास द्यावा, इतका त्रास द्यावा, इतका त्रास द्यावा की तुकोबा, अरे रात्र आणि दिवस तू फक्त भजन करतोस, तुला भजनाशिवाय काही दिसत नाही. आणि म्हणून तुकोबाची परीक्षा पाहण्याकरिता गावातील लोकांनी एक गाढव आणलं आणि त्या गाढवावरती तुकोबारायांना बसवलं. जिजाबाई म्हणायला लागली, स्वामी अहो तुम्ही किती लोकांकरिता जीवन जगताय, पण ही लोक तुमची दया करणार नाहीत. ऐका माझं, पुढे जाऊ नका, पुढे जाऊ नका. तरी सुद्धा तुकोबाराय ऐकत नाहीत. तुकोबाराय जनकल्याणासाठी आपलं जीवन वाहून घेतात. गाढवावरून दिंड काढत असताना माझ्या पत्नीला दुःख होऊ नये म्हणून महाराजांनी एक नजर फिरवली आणि गाढवाच्या ऐवजी संपूर्ण जगाला ती घोडं दिसली.
त्यांच्यामध्ये होतं. हे कशामुळं आलं महाराज? हे फक्त नामाच्या चिंतनामुळं. रात्रभर आणि दिवसभर फक्त तुकोबाराय प्रपंचासाठी नाही तर पांडुरंगासाठी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लोक म्हणायचे वेडा झाला का काय तुकोबा, सारखं विठ्ठलाचं भजन करतो. गावातील एका पवित्र शिळेवरती बसून तुकोबाराय भजन करू लागले आहे का. आणि भजन सुरूच होतं. तेवढ्यामध्ये पुण्यावरनं सावकार गावात आले आणि लोकांनी सांगितलं सध्या तुमच्या रानावर ज्वारी लावलेली आहे, ज्वारीची राखण करण्यासाठी तुमच्याकडे कोणी नाही, हा तुकोबा गावात बसतो भजन करतो. इथं भजन करण्यापेक्षा रानावर जर तुम्ही याला भजन करायला लावलं तर नक्कीच तुमच्या कणसाची राखण होईल. सावकार जवळ आले. तुकोबा, अरे भजन सुरू आहे? म्हणले हो भजन सुरू आहे. मग इथं भजन करण्यापेक्षा आमच्या रानावर जर तुम्ही भजन केलं तर मी तुम्हाला अर्धामन दाणे देतो. आणि त्या काळात तुकोबारायांची फार श्रीमंती होती. 18 गावची महाजनकी तुकोबारायांकडे. तुकोबारायांच्या रानामध्ये पिकलेली मिरची पुण्याच्या बाजारात विकली जायची. एवढी श्रीमंती असताना सुद्धा तुकोबारायांना कधी श्रीमंतीचा गर्व नाही. फक्त विठ्ठल विठ्ठल. राखणदार म्हणून अर्धामन दाण्यावर भजन मान्य केलं. रानात गेली. रानात गेल्याबरोबर एका पवित्र शिळेवरती बसले तुकोबाराय. विठ्ठल विठ्ठल. भजन सुरू झालं महाराज. भजन सुरू झालं की पक्षी यायचे आणि कणसातले दाणे खायचे. 1 महिना झालं कणसात एकही दाना शिल्लक राहिला नाही. जिजाबाई म्हणते भागीरथी, अगं तुझे वडील 1 महिना झालं घर सोडून गेले, घराकडे पाहायला सुद्धा आले नाहीत. जा बरं रानात कुठं आहेत नेमकं पाहून ये. भागीरथी रानात आली. दूरपर्यंत नजर टाकते तर तिला तिचे वडील दिसतात. धावत आली. बाबा, आई तुम्हाला घराकडे बोलावते. भागीरथी, मी घरी येतो, पण मी कोणाला तरी वचन दिलेले बाई. जी माणसं वचन मोडतात त्यांना आधम म्हणावं. माझं वचन पूर्ण झालं की मी घराकडे येईन. भागीरथी धावत आली. आई, बाबा म्हणतात मी कोणाला तरी वचन दिलेले. काय दिलेले? वचन दिलेले. वचन पूर्ण झालं की मी घराकडे येईन. जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. काय माझ्या पतीचा प्रपंच आहे हो. एकदा का घर सोडून गेले, 1 महिना घराचा पत्ताच नाही. कोपला पाटील गावीचे लोक, आता माझ भिका कोण घाली, आता माझ भिका कोण घाली. जिजाबाई काय म्हणते ऐका. पदरी बांधले बिचाऱ्याच्या, पदरी बांधले बिचाऱ्याच्या. काय आहे बरं त्याच्याकडे? तुटकाची विना त्याला 2 तार, करियर झारा पंढरीच्या, करियर झारा पंढरीच्या. आपल्यासारखं वैभव नाही. आणि फार मोठा दुष्काळ त्या काळात पडला. दुष्काळे आटीला Thank you.
सगळं वेगळं जीवनातलं आहे का तरी तुकोबाराय भजन सोडायला तयार नाहीत. आता कणसात एकही दाना शिल्लक नाही. पुण्यावरून सावकार गावात आले, लोकांनी सांगितलं ज्यांना तुम्ही राखणदार म्हणून ठेवलं त्यांनी फक्त भजन केलं, तुमच्या कणसात एकही दाना शिल्लक नाही. म्हणले हो. रानात गेले, पाहिलं नुसतीच पिशे कणस उभे दिसले. हो. तुकोबारायांच्या हाताला पकडलं आणि भर सभेत आणलं. पाटील कुलकर्णी बैसले जाल. महाराज, अहो तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या मुखातलं काढलं, आमच्याही मुलाबाळांच्या मुखातलं काढलं, आता याचा जिम्मेदार कोण आहे? तुकोबाराय सांगतात काहीही शिक्षा द्या मला, आणि ती शिक्षा भोगण्यासाठी मी तयार आहे. पण पंच मंडळी म्हणतात आपण एकदा रानात बघायला काय हरकत आहे, पुन्हा जाऊया म्हणले. पुन्हा ही सगळी पंच मंडळी रानात आली आणि दूरपर्यंत नजर टाकली त्यांनी, तर तुडुंब कंस दाण्याने भरले होते. ही सगळी कृपा माझ्या तुकोबारायांच्या भजनाची होती. ऐका, सगळे कंसातले दाणे बाजूला काढले तर 18 खंड अन्न झालं. 4 खंड अन्न बाजूला काढलं आणि राहिलेलं सगळं धन तुकोबारायांच्या स्वाधीन केलं. महाराज, हे सगळं धन तुमचं आहे. तुकोबाराय सांगतात आता नका रे भाई, नका. काय करावं मी याला घेऊन? तुकोबा, हे सगळे काही तुमचं सामर्थ्य आहे, ही तुमच्या भजनाची ताकद आहे. महाराज, हे धन तुम्हीच घ्या. ज्यावेळेस तुकोबारायांना लोकांनी हे धन दिलं त्यावेळेस तेच धान्य पुण्याच्या बाजारामध्ये विकल्या गेलं आणि देहू गावामध्ये त्याचं सुंदर असं जुनं मंदिर उभं केलं. विठ्ठल विठ्ठल. हे सगळं काही सामर्थ्य तुकोबारायांच्या भजनाचं होतं. महाराज, देहावर उदास राहा, देहावर उदास राहा म्हणजे संसारावर उदास राहा, या शरीरावर उदास राहा. ऐका, मनावर उदास राहा पण पांडुरंगावर उदास राहू नका. तुकोबारायांनी पांडुरंगावर उदास राहायला सांगितलं नाही. तुकोबारायांनी फक्त एवढं सांगितलं की ज्या प्रपंचावर आपण प्रेम करतोय ते प्रेम पांडुरंगावर लावा. अभंगाचं पहिलं चरण.
जी देही उदास पण गेली आशा पास निवारणे. काळ पाश हा कोणाला चुकत नाही, कर्म पाश हे सुद्धा कोणाला चुकत नाही. आगा कर्मी जे उरावे तय सुख दुःखी फळावे, कुळती तया ते भोगावयावे देवा. एका ज्ञानोबाला सांगतात कर्म केल्या वाचून या पृथ्वी तलावरून कोणी जाऊ शकत नाही. याच्याही पुढे सांगते कर्मपाश, काळपाश, भयपाश आणि मोहपाश. ऐका मोहपाश. आता मोह माणसाला सुटतो का हो? कितीही माणूस श्रीमंत असू द्या, श्रीमंत माणसाला तर सगळ्यात जास्त मोह. विठ्ठला श्रीमंतासारखा कंजूस या पृथ्वी तलावर तुम्हाला कोणी भेटणार नाही. एक माणूस इतका श्रीमंत होता पण तो कंजूसही होता. कसा कंजूस होता? त्याच्याकडे एक सुपारी असायची आणि ती सुपारी त्याने दोरीने वर बांधायची. भोजन झाल्याच्या नंतर ती सुपारी खायची नाही, फक्त जिभेनं चाटायची. काय करायची? जिभेनं चाटायची. 6 महिने सुपारी जायची. किती? 6 महिने. म्हणला जर ही सुपारी आपल्याला 6 महिने जात असेल, आपल्याला एक मुलगी आहे म्हणला, त्या मुलीला जर असं घर कंजूस भेटलं तर नक्कीच तिचाही प्रपंच चांगला होईल. म्हणून तो कंजूस घर शोधण्यासाठी निघाला. गावोगाव फिरू लागला आणि गावोगाव फिरत असताना असं एक कंजूस घर लागलं त्याला. जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर सुपारी आणली. सुपारी त्यांनी ही दोरीने बांधली होती, पण त्यांनी सांगितलं की ही सुपारी आम्हाला 6 महिने जात नाही, तर ही सुपारी आम्हाला किती महिने जाते? 9 महिने जाते. म्हणले कस काय? आमच्यापेक्षा 4 महिने जास्त. म्हणले सुपारी तुम्ही खाता की काय करता? त्यांनी सांगितलं आम्ही सुपारी खातच नाही, सुपारीला पाहतही नाही, सुपारीला चाटतही नाहीत. मग काय करतात? फक्त आम्ही सुपारीच्या सावलीला बघतो. विठ्ठला विठ्ठला. अशी माणसं जर कंजूस असतील तर हे सप्ताह होईल का हो? लाभ मिळावा, मिळकत मिळण्याकरिताच माणूस जन्माला आलेला. काहीतरी मिळावं वाटतं, नाही मिळालं तर असं वाटतं आता हे कामच करू नये. लहान मुलाला तुम्ही पैसे द्या, पैसे दिल्याशिवाय ते काम करत नाही. लहान मुलाला पैसे दिले तरच तो काम करतो. काही काही मुलं तर इतके आगाव असतात, सांगितलेलं ते कधीच ऐकत नाही. सांग कामे, ऐकीव कामे आणि आगाव कामे असे 3 प्रकार त्यांच्यात सांगितले. विठ्ठला धावत्या वेगात एक आगाव काम्याचं उदाहरण तुम्हाला देऊन जाते. एक आगाव मुलगा होता. किती आगाव होता? इतका आगाव काम करत होता. बापाने सांगितलं बाळा अरे इकडे ये. म्हणले हे पैसे घे, बाबा आजारी आहेत घरामध्ये, पैसे घे आणि दवाखान्यात त्या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये जा, मेडिकल आहे, मेडिकल वरून औषध घेऊन ये. आता बाळा इतका हुशार होता, दवाखान्यात आला, मेडिकल वर गेला, त्याने चिठ्ठीवर लिहिलेलं जे काही औषध होतं ते औषध घेतलं. पण औषध घेऊन पैसे देऊन परत निघाल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात आलं की म्हातारा आजारी आहे आणि त्याला औषध दिलं तर बरं होईल. पण औषध जर योग्य मिळालं नाही आणि जर गचकलं तर परत आपली येरझारी होईल. मग हे परत येरझार होऊ नये म्हणून जाता जाता आपण पांढरा कपडा ही सोबतच घेऊन जावा.
70 रॉक औषधी घेऊन आलं आणि बरोबर पांढरा कपडा 2.5 मीटर घेऊन आलं. मग वडिलांच्या हातात ते औषध दिलं. बाबा हे तुम्ही पैसे दिलेलंच औषध आणि हे कपडा. म्हणले औषध आणलं ठीक आहे, पण हा कपडा कशासाठी? म्हणलं म्हातारा जिवंत असेल तर औषध द्यावं आणि गेलं असेल तर हा कपडा द्यावा. विठ्ठला असे आगाव कामे. आणि सांग का मी सांगितलं तेवढंच करायचं. सासूबाईला सांगितलं सुनबाईला, ऐका सुनबाई, अगं गॅसवरती दूध ठेवलेलं आहे, मांजर येईल आणि दूध पिऊन घेईल. आता सुनबाईच्या समोर कुत्री घरात गेली, दूध पिऊन बाहेर आली, पण हाणली नाही. सासूबाई आली, बघितलं पातेल्याकडे, सुनबाई अगं दूध कोणी पिलं? म्हणली अहो आताच कुत्री आली आणि पिऊन गेली. मग का हाणली नाहीस? तुम्ही फक्त मांजरीचं सांगितलं होतं, कुत्रीचं सांगितलं नाही. विठ्ठल विठ्ठल. असे काही काही माणसं जगामध्ये सांगितलं तेवढंच करायचं आणि ऐकलं तेवढंच करायचं आणि जे नाही ते करून बसायचं. अशी माणसं जगामध्ये वावरतात. तुकोबार आहे. अशा माणसाकरिता तुम्ही काय सांगाल? महाराज सांगतात, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म या पांडुरंगाचं भजन करा. रामकृष्ण हरी मंत्र म्हणा, कारण माझ्या गुरुनी मला रामकृष्ण हरी मंत्र दिला. बाबाजी आपुले आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. पूर्वीच्या काळी गुरूंचा मंत्र यायचा आणि तो काय मंत्र मिळाला की माणसं त्या मंत्राच्या द्वारे जीवन जगायचे. आता मंत्र गेला, तंत्रही गेलं, यंत्रही गेलं. आता फक्त कलियुगामध्ये षडयंत्र आलं. विठ्ठला कोणाला चांगलं सांगायला शिल्लक नाही ना. फक्त हे व्यासपीठ असं आहे ज्याच्यातून तुम्हाला चांगलं शिकल्या जातं. विठ्ठला महाराज इथे मंत्राशिवाय काम चालणार नाही, कारण हे घोर कलियुग आहे. पहा हो कलीची महिमा, असत्यासी रुजले जन, पापा देती अनुबोधन आणि करीती हेळन संतांचे. इथे संत ओळखता येत नाही, देव ओळखता येत नाही. ऐका, एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो तर देव बनतो. एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव बनतो. माणसं हजारोंच्या संख्येने कीर्तनाला येतात, पण माणूस बनून घरी जात नाही. ही शोकांतिका आहे. नाही देव बनला तरी चालेल. ऐका, नाही देव बनला तरी चालेल, नाही मूर्तीतला दगड बनला तरी चालेल, पण कमीत कमी माणूस तरी बनायला शिका. विठ्ठला पाहिजे ना महाराज. तुकोबाराय मानवी देह धारण करून, ऐका, हे 5व्याच अवतारामध्ये तुकोबाराने संपूर्ण विश्वाला जाग केलं. महाराज सांगतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास, पण गेले आशा पास निवारुणी. हे सगळं निवारण केलं कशाच्या द्वारे? फक्त त्या ठिकाणी महाराजांनी आपल्या हृदयामध्ये परमात्म्याची मूर्ती साठवली आणि एकच त्यांनी काय निवडलं? आपण
नारायण नावडी जनधन माता पिता. विषय नारायण झाला की संपूर्ण शरीर त्या ठिकाणी परमात्मा स्वरूप झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, नारायण नारायण हा नाम जप कोणी केला होता? अजामिळासारखा पापी, अजामिळासारखा पापी, पण हा शेवटी आपल्या मुलाचं नाव घेतो. अरे नारायणा इकडे ये, मला पाणी दे. अरे नारायणा इकडे ये, मला पाणी दे. प्राण जाते समयी तो नारायणाला म्हणजे त्याच्या मुलाला उच्चारू लागला. पण तेवढ्यात त्याच्या पाप कर्मामुळे त्याला नेण्यासाठी यमदूत आले आणि तितक्यात नारायणला उच्चारण केल्यामुळं यमदूतांच्या ऐवजी बाजूला देवदूत तिथं आले. सांगड बांधारे बांधारे भक्तीचे, सांगड बांधारे बांधारे भक्तीचे. नारायण नाम नामाचे, नारायण नामाचे. स्वतःच्या मुलाचं नाव घेतलं नारायण. त्यासाठी लोभी म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले. महाराज स्वतः पांडुरंग परमात्म्याने तिथं अजामिळाकरिता विमान पाठवलं. हे कशासाठी? तर हे फक्त एका नारायणाचं सामर्थ्य आणि महान सामर्थ्य एका नारायण नावामध्ये आहे. म्हणून आपला विषय हा नारायण झाला पाहिजे. आता हा विषय नारायण सहज होतो का? नाही म्हटले. आता विषय नारायण होण्याकरिता आयुष्यभर आपल्याला हे संपूर्ण शरीर परमात्म्याच्या नामाकरिता लावावं लागतं महाराज. कारण विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसान, असी पत्र तरुवर खैराचे इंगळ, निघतील ज्वाळ तैलपाकी, तप्त भूमीवरी चालविती पायी, अग्निस्तंभ बाई कवटाळविती. महाराज एवढंच नव्हे तर वासनेच्या संगी नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा इंद्रा पडली भग, नारद चुकला चाळा. याच्याही पुढे सांगते कामईश क्रोधईश रजोगुण समुद्भव महाशनो महापात्मा विद्ये नम इह वैरी नमः. काम बलवान आणि क्रोधही बलवान. त्याच्याही पुढे जाऊन सांगते किती महान असू द्या त्याला हा सुटत नाही. विषय नारायण व्हावा याच्याकरिता ऐका, आपणच नाही तर पंढरपूर जवळ एक मंगळवेढा नावाची नगरी आहे आणि त्या मंगळवेढा नावाच्या नगरीमध्ये एक स्त्री राहत होती जिचं नाव आहे संत कान्होपात्रा. काय केलं या कान्होपात्रेने? ऐका, अपवित्र कुटुंबामध्ये जन्माला आली, एका वेशीच्या कुटुंबात जन्माला आली. तिचा रोजचा उदरनिर्वाह हा वेशीचा होता.
पण आईच्या घरी हे काम करत असताना दारातून दिंडी जाऊ लागली. कान्होपात्रेनं आपल्या आईला प्रश्न केला, आई ही दिंडी चालली कुठं? उत्तर दिलं, बाळ ही दिंडी आता पंढरीच्या दिशेनं चाललेली आहे. मला पण त्या पांडुरंगाच्या भेटीला जायचंय ग आई. बाळ हे शब्द तुझ्या मनातून काढून टाक. ही सगळी मंडळी तुला आतमध्ये घेणार नाहीत, ही सामील करून घेणार नाहीत. एवढं बोलल्याच्या नंतर कान्होपात्रा शांत बसत नाही. मी नक्कीच जाणार आई तिथे. आता एवढं बोलून ऐकत नाही, पुढं बोलते, आई सगळ्यांच्या दारामध्ये आज सडा रांगोळी दिसते आई, पण आपल्या दारामध्ये का बरं सडा रांगोळी नाही आई? उत्तर दिलं, बाळ आपलं घर अपवित्र आहे, समाजाने आपल्याला वाईट टाकले. आई मी दिंडीत जाणार. कान्होपात्रा दिंडीत निघाली. मजल दर मजल करत करत मंगळवेढ्यापासून पंढरपूरच्या नगरीपर्यंत येऊन पोहोचली. संध्याकाळी राऊळामध्ये कीर्तन सुरू झालं. कान्होपात्रेने एका कोपऱ्यात बसून कीर्तन ऐकलं आणि तिच्या देहात परिणाम झाला की तिला असं वाटलं की माझ्यापेक्षा परमात्मा सुंदर आहे. कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी सांगितलं की परमात्मा सुंदर आहे, परमात्मा सुंदर आहे. त्या परमात्म्याचं एकदा मुख पहा. कान्होपात्रा परमात्म्याचं मुख पाहण्याकरिता पुढे निघाली. तिने पायात घुंगरं बांधले, नृत्य करायला सुरुवात केली. गावभर बातमी पसरली, आणि ही कोण आहे? सांगितलं मंगळवेढा. आणि मग तिचं नृत्य पाहण्याकरिता गावागावातून लोक यायला लागली. बिदरच्या बादशहाच्या कानावर बातमी गेली की मंदिरामध्ये एक मुलगी नृत्य करते. अरे आपल्याही राजवाड्यात तिला घेऊन या नृत्य करण्यासाठी. काही सैनिक मंडळी ऐका, कान्होपात्रेला पकडण्यासाठी राऊळात आली. कान्होपात्रा पुढे धावते, चोर तिच्या पाठीमागे धावतात तिला पकडण्यासाठी. कान्होपात्रा पुढे धावते, चोर तिच्या पाठीमागे धावतात तिला पकडण्यासाठी. धावत 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 पांडुरंगाच्या महाद्वारापर्यंत गेली आणि तिने एकटक पांडुरंगाला पाहिलं. किती सुंदर होता तो परमात्मा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा ठरवलं की आता याचं दर्शन घ्यावं. तिने आपलं तिसरं बोट भगवंताच्या चरणावर ठेवलं आणि देवाच्या चरणाला खड्डाच पडला. तिने विचार केला, माझ्या एका बोटानं जर देवाच्या चरणाला खड्डा पडत असेल तर हा विश्वाचा मालक अजून किती सुंदर असेल. हा विचार करता करताच तिनं आपला देह भगवंताला देऊन टाकला. धन्य कान्होपात्राजी झाले भाग्याची, आधी झाले भाग्याची. म्हणून भेटी झाली, म्हणून भेटी झाली आधी ज्ञानदेवाची. म्हणून झाली भेट ज्ञानदेवाची. महाराज साक्षात पांडुरंगाची भेट तिला झाली. तिने आपला देह ठेवला. मुलीचं प्रेत मंदिरात पडलं. गावभर बातमी पसरली. लोक तिला पाहण्याकरिता येऊ लागले. अरे अपवित्र कुटुंबात जन्माला आलेली आहे, तिला मंदिराच्या बाहेर काढा. काही जण म्हणू लागले, थोडं थांबा, परमात्मा जे काही बोलते ते आपण ठरवूया. मंदिरात मुलीचं प्रेत ठेवलं आणि त्याच मंदिरात अनंत शास्त्री महाराज राहत होते. महाराज देवाच्या डाव्या हाताला झोपले आणि ऐका, मुलीचं प्रेत देवाच्या उजव्या हाताला ठेवलं. रात्री 12 वाजता भगवंताने दृष्टांत दिला, अरे जे शेवटच्या क्षणापर्यंत माझा धावा करते ना, तिला माझ्या उजव्या हाताला जागा द्या. म्हणून कान्होपात्रीला देवाच्या उजव्या हाताला जागा मिळाली. अपवित्र कुटुंबात जन्माला आली. ऐका,
आता सध्या पुढारी जाऊ द्या, नट जाऊ द्या, गरीब जाऊ द्या, श्रीमंत जाऊ द्या, वैराग्यवान जाऊ द्या, पहिल्यांदा कानोपात्रेचं दर्शन घेतो आणि नंतर पांडुरंगाचं दर्शन घेतो. असं का? आपण कानोपात्रेला प्रश्न करू, बाई कानोपात्रा, आम्ही एवढी कीर्तन ऐकतो, कथा ऐकतो, भजन करतो, टाळी वाजवतो कीर्तन, पण आमच्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही. असं कोणतं पुण्य तू केलं होतंस की देवाच्या एवढ्या समीप आणि एवढ्या जवळ तुला जागा मिळाली? कानोपात्रा उत्तर देते, मी फक्त त्या पांडुरंगाचं भजन केलं, भजन केलं, भजन केलं. भजन केल्याने काय होतं ऐका, भजन केल्याने आपल्या जीवनाचा उद्धार होत असतो. पण आता लोकांना भजन आवडत नाही. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरी, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरी, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरी, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरी. ओरे जिंदगी बात बोलो मेरी दी, मेरी बात कुछ नहीं हो रहा, मेरी बात कुछ नहीं विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. एकदा का नारायण विषय झाला, जन आवडत नाही, कारण जन हे सुखाचे अंतकाळीचे. महाराज जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही, कारण हे सुद्धा आपले नाहीत. कवनाचे माईबाप मृग जळवत. महाराज सांगतात मग विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता हे आवडत नाही. जर हे आवडत नाही तर मला सांगा, या ठिकाणी तो पांडुरंग परमात्मा कधी तुमच्या सोबत असेल? अभंगाचं तिसरं चरण.
काहीच साकडे पडवून दी. महाराज, निर्वाणाच्या वेळेस म्हणजे अंतकाळाच्या वेळेस जर आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं स्मरण केलं तर तो परमात्मा आपल्या पुढेही उभा असतो आणि मागेही उभा असतो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम ये प्रयातीस मद भावयंती नाशप्रियन्न संशयः. याच्यामध्ये काही संशयच नाही. शरीर जाता अघवे नाशिवंत स्वभावे म्हणून या तवा झुंजावे पण कुमरा. शरीर हे जाणार आहे, ते नाशवान आहे, म्हणून निर्वाणाच्या वेळेपर्यंत त्या पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करा. तोच आपल्या सोबत राहणार आहे, बाकी सगळं व्यर्थ आहे. म्हणून त्याचं एकदा सर्वांनी भजन करायचं. सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग, तरुण वर्ग सर्वांनी असे हात जर तुम्ही असे खाली केले ना, महिला वर्ग ज्यांना हात खाली केले त्याला शेजाऱ्याची शपथ आहे बरं. म्हणून हात कोणीच खाली करायचे नाही, सर्वांनी गोड भजन करायचं. सर्व पाठीमागे बसलेले संपूर्ण पुरुष मंडळी ज्ञानोबाराया माझ्या
भजन केल्यावर कोणता रोग होईल का हो तुम्हाला? कोणता आजारच होणार नाही बरोबर. टाळी वाजवल्याने काय होतं माहितीये का? हे घट्ट झालेलं रक्त पातळ होत असतं बरोबर आहे. म्हणून कीर्तनाला टाळी वाजवायची. इथं टाळाटाळी केली की परमात्मा वर टाळाटाळी करतो. विठ्ठला विठ्ठला. तुकोबाराय निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकळी पडून दी. त्याचं भजन केल्याच्या नंतर ते आपल्याला दुःखच येऊ देत नाही. साकडं त्याला घालायची गरजच नाही ना. जर त्याचं भजन आपण केलं तर महाराज पंत परमात्म्याला आपल्या पाठीमागे आणि पुढे उभं राहण्याकरिता आपण आपल्या मुखामध्ये त्याच्या नामाचा गजर ठेवला पाहिजे. पण काही लोक प्राण जाईपर्यंत सुद्धा त्याचं भजन करत नाही, त्याचं नाव घेत नाही. एक 100 वर्ष जगला महाराज पण देवाचं नाव काही घेतलं नाही. देवानं रागाच्या भरात त्याची वाचाच बंद केली. फक्त तोंडातून हवाच येऊ लागली. आता सुनबाई मुलं चांगली होती. म्हणले बाबाला मरते समय का होईना वासुदेव केशव आठवते. म्हणले चला दवाखान्यात. घेऊन गेले डॉक्टरकडे. डॉक्टर साहेब असं काहीतरी औषध द्या की बाबांची वाचा लवकरात लवकर फुटली पाहिजे. म्हातारं चांगलं होतं. 3 तासात वाचा फुटली. पण पहिला शब्द निघाला तोंडातून, मूर्ख हो, कळत नाही तुम्हाला ते कोपऱ्यामध्ये वासरू केरसुनी खाते. अरे मी गेल्याच्या नंतर कसा संसार करता? बाबा आम्हाला तर वाटलं तुम्ही वासुदेव केशव म्हणायला लागले पण तुम्ही तर दुसरंच काढलं. म्हणजे माणूस मरून जाईल पण देवाचं नाव घेणार नाही. अशी काही माणसं आहेत महाराज. अबद्ध वाकडी जैशी तैशा पै वाचे हरी हरी उच्चारावे अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची भावनेनं प्रेमानं श्रद्धेनं त्याचं स्मरण करा आणि कर्म चांगलं करा. कारण कर्म चांगलं केलं की निषिद्ध कर्म हे ते शिकवतं. ऐका, निषिद्ध कर्म हे ते शिकवतं आणि ते केल्याच्या नंतर जिवंत राहा. विठ्ठला विठ्ठला. सांगितलं ते कर्म आम्हाला हे शिकवत असेल तर ते कर्म आमच्या सोबत काय करत आहे तर महाराज सांगतात ते कर्म तुम्हाला सत्य स्वरूपापर्यंत Para
नरकात जाण्याची भीती वाटणार नाही. लक्षपूर्वक आहे. कर्म जर चांगलं असेल तर आपल्याला नरकाची भीती वाटणार नाही. राजा परीक्षितीनं कर्म केलं होतं, बरोबर आहे. आणि मेलेला साप गळ्यात घातल्यामुळं शमीक ऋषीच्या शृंगी नावाच्या त्याच्या मुलाने त्याला शाप दिला की तुझा 7 दिवसामध्ये काय होईल, मृत्यू होईल. राजाला भीती वाटली कशाची, मरणाची. माझ्या हातून फार मोठं वाईट कर्म घडलेलं आहे आणि मला नरकात जावं लागेल का, असा प्रश्न परीक्षितीने श्री शुकदेवांना केला होता. पण श्री शुकदेवांनी परीक्षितीला सांगितलं, परीक्षिती, मनुष्याचं कर्म जरी वाईट झालं असेल तर ते कर्म त्याला बदलता येतं. कशाच्या द्वारे, ते फक्त नामचिंतनाच्या द्वारे. तू फक्त नामाचं चिंतन कर, व्यर्थ चिंतन करू नको. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. म्हणून धन्य काळ संत भेटी. एका त्या संतांची भेट जर झाली तर आपलं अमोघ जीवन चांगल्या मार्गाने गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून कर्म चांगलं करा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. परीक्षितीने 7 दिवस नामाचं चिंतन केलं, तो मरण पावला नाही. ऐका, लोक म्हणतात मरण पावला, तर परीक्षितीला नामचिंतनाच्या द्वारे साक्षात मोक्षाची प्राप्ती झाली. अशा प्रकारे आपलंही जीवन आपल्याला बदलता येतं. त्या पद्धतीने चांगलं कर्म करा, सत्य स्वरूपाचं कर्म करा. परंतु परमात्माच सत्य आहे, बाकी सगळं काही या जगामध्ये असत्य आहे. म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा साह्य. नरका झाली एवढं सांगते. जाता जाता जन्माला आला, पवित्र नरदेह मिळालेला आहे. ज्यांनी जन्माला घातलं अशा माय बापावर बेईमान होऊ नका, कारण त्यांचे फार मोठे उपकार आमच्यावरती आहेत. अरे कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, और सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती.
जीवनामध्ये सगळं काही मिळेल तुम्हाला. मी सांगत आहे, सांगत राहणार, सांगत राहील. ज्यांची आई मरण पावली त्याने समजावं जगातलं सुख संपलं. तुम्ही कितीही मोठं व्हा स्वकर्तृत्वाने, मोठमोठ्या लोकांची शाबासकीची थाप बसेल तुमच्या पाठीवर, पण तुमच्या अशिक्षित आईच्या शाबासकी जितकं प्रेम आहे तेवढं टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. बस आई ती आई, तिच्या प्रेमाची सर रंभेला सुद्धा येणार नाही. जेव्हा सुभद्रा रडू लागली, भगवान श्रीकृष्ण समजून घालतात, रडू नको सुभद्रे, अर्जुनासारख्या वीराची बायको आहेस तू, पांडुरंगाची सून आहेस, परमेश्वराची बहीण आहे सुभद्रे, रडणं हे तुला शोभतं का? देवा, हे सगळे नाते पाठ आहेत रे मला. मी अर्जुनाची बायको रडत नाही देवा, मी पांडुरंगाची सून रडत नाही देवा, मी परमेश्वराची बहीण रडत नाही देवा, मी अभिमन्यूची माय रडते. हे तुला कळणार नाही देवा, तू पुढच्या जन्मी कोणाची आई हो, तुझं पोर असं लढाईत मरू दे, मग तुला कळेल आईची माया काय असते. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा की तुला काही खर्च नाही रे बाबा. अरे पुत्र सांभाळायला जेवढा खर्च आहे तेवढा मायबाप सांभाळायला नाही. टपमध्ये बसून कुत्र शॅम्पू टाकून धुवावं, दररोज नवीन टॉवेल. एसीच्या गाडीत कुत्र फिरतं, याचं कुत्र एसीच्या गाडीत फिरतं, याचे मायबाप वृद्धाश्रमात 3-3 दिवसाच्या भाकरी खातात. म्हणून कीर्तन संपल्याच्या नंतर घरी जा, घरी गेल्याच्या नंतर मंडळींच्या पायाचं दर्शन घ्या. ती म्हणेल हेच सांगितलं का कीर्तनात? तिला म्हणावं आज माझ्या मायबापाला मी वृद्धाश्रमातून घरी आणेन. ती म्हणते घरी आणा पण बंगल्यात नाही बरं, जर्शी गाईच्या गोठ्यात ठेवा ना मायबापाला. ती माय तिला उठता येत नाही, मग घुसत घुसत भाकरीपर्यंत येईल. अर्धी भाकरी बापाला देईल, अर्धी भाकरी स्वतः खाईल. भाकरी चावत नाही, गच्च पाणी डोळ्यात भरून मायबाप रडतील. माय सांगते अहो 4 वर्ष होतो वृद्धाश्रमात, ते खाकी कपडेवाले आपल्याला दररोज गरम भाकरी देत होते, पण इथे 4 महिने झालं आपला मुलगा आपल्याला कुत्र्यासारखी भाकरी फेकतोय. बाप सांगेल म्हातारे खरंच सांगू, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, जेवढं मला वृद्धाश्रमातल्या गरम भाकरीत सुख नव्हतं तेवढं माझ्या लेकानं दिली म्हणून, माझ्या मुलानं दिली म्हणून खाताना वाटतंय. म्हणून कुत्र्याला कितीही भाकरी टाका ते चावल्याशिवाय राहणार नाही, पण माय बापाला भाकरी द्याल तर मरेपर्यंत आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज या 10 शब्दांचा इथं बसलेल्या 10 जणांना जरी परिणाम झाला तरी आजच्या कीर्तनाचं सार्थक झालं. काय असते रे आई? ऐका, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे शेवटची आरोळी, आणि आई म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर आपलीच तयारी करणारी ही फक्त आई असते. आणि अशा आईला आपण जीवनातून शून्य करून टाकतो. कुठे गेली माझी आई मला करमत नाही, येना गाई मला झोप येत नाही. 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरून मला चालविले. रडवाले आई रडवाले आई, कोण गाईल गाय, येना गाय मला झोप येत नाही. माया मंदिर हालले लागी कळस फुटाया, आज घायाळ पक्षी जाई तिला ना भेटाया. तिनं बांधलं घराट दिला निवारा विसावा, घेतलेल्या पंखाखाली आई देते मुखी चारा. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षी जाई पिला ना भेटाया. जीवनात आई जेवढी महत्वाची ना तेवढा बाप सुद्धा महत्वाचा समजा. फक्त 2 अक्षराचा शब्द आहे बाप, आणि 2च वेळेस रडतो, एकदा मुलगी सासरी जाताना आणि एकदा दवाखान्याच्या आवारात. उरा मंदी माया त्याच्या काया
साहेबाचा समजा एवढंच सांगण्याचा प्रयत्न करते. आणि ज्या देशवीर जवानांनी आपल्या स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्याला सुखी जीवन दिलं त्यांना जाता जाता एकदा आठवूया. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूप से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा में जगता तू बाग है मेरा, मैं तेरा परिवार है हर जोई दीवाने की जहां और सुहाने देखी करो वही मेरी शाम हो. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूप से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जगता तू बाग है मेरा, मैं तेरा परिवार. मैं गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्त को सलाम रे. वापस आओ, वापस आओ, बस या कीर्तनातलं एखादं वाक्य आपण आपल्या आचरणात आणलं तर नक्कीच आज 2 तास कीर्तन ऐकल्याची सार्थकता प्राप्त होईल. म्हणजे पिंपळाची वाडी नगरीतील सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग, तरुण वर्ग सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम येथे सुरू आहे. सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा नतमस्तक होते. परिसरातून आलेले सर्वच टाळकरी वर्ग सुमधुर गायनाची साथ. वयाचा विचार केला तर आमच्या सर्वच गायक वृंदांसाठी एकदा जोरदार. मृदंगाची थाप अतिशय गोड. या दोन्ही मृदंगाचारी बंधूंसाठी जोरदार टाळ्या. श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती आपल्याही चरणावरती नतमस्तक. आपल्या गावाचं दर्शन वारंवार माझ्या संपर्कामध्ये राहणारे आमचे बालाजी भाऊ मुंडे त्यांनी मला इथं आमंत्रित केलं. महत्त्वाचं संपूर्ण ग्रामस्थांचं सहकार्य या कार्यक्रमाला आहे. तर त्यांच्याही चरणावर नतमस्तक होते. सेवेसाठी खास आवर्जून उपस्थित ज्यांनी 26 वर्षे देशाची सेवा केली आणि आर्मीमधून रिटायर झाल्याच्या नंतर आपल्या सुनबाईसोबत जे संत सेवेचं काम करतात. माझे सासू सासरे खास कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित, ज्यांच्यामुळे उभा महाराष्ट्र मी फिरते असे असणारे माझे पती परमेश्वर त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊया. पण एकदा जाता जाता ज्यांनी दगडातला देव नाही तर माणसातला देव असा जागा केला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना एकदा जाता जाता आठवूया. सर्व मंडळींनी एकदा जोरदार हात वर करायचे आणि सुंदर असा पोवाडा 1 मिनिटाचा होईल आणि आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. न भीती भीती रे, न भीती ती प्रीती तो भाव पाहिजे, न भीती ती प्रीती तो भाव पाहिजे. पण तुझ्या रत्नामध्ये
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या चरणावर पुनः एकदा सर्वांनी आपण नम्र या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. सर्वांच्या चरणावर पुनः एकदा दंडवत करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा ज्ञानराज माऊली तुकाराम